शालिवाहन शक 1948 दिनांक 5 एप्रिल 2026. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे सभागृहात जमलेल्या सर्व इतिहासप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि संशोधकांचे मी व्यंकटेश डंके मर्विन टेक्नॉलॉजीच्या वतीने स्वागत करतो. मर्विन टेक्नॉलॉजीज ही प्रकाशन संस्था इतिहास, निसर्ग, पर्यावरण या विषयांची पुस्तके प्रकाशित करणारी एक अग्रणी संस्था आहे. तसेच त्यांच्या सह्याद्रीबुक्स.com या संकेतस्थळाद्वारे याच विषयांवर आधारित पुस्तकांची विक्री केली जाते. आज आपण ज्या ग्रंथांच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत ती पुस्तके आहेत छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज आणि मुघल फरमाने खंड 1 व 2. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रताप सूर्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांच्या प्रतिमेला वंदन करून व्यासपीठावर यावे. आज 5 एप्रिल 2026. दरवर्षी 5 एप्रिल हा भारताचा राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 3 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 346वी पुण्यतिथी होती. या पार्श्वभूमीवर आज आपण येथे 3 पुस्तकांच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत. यातील पहिले पुस्तक अमरावती स्थित GST अधिकारी श्री संदीप ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज हे आहे. आजचा राष्ट्रीय सागरी दिन तसेच मध्ययुगीन काळातील सागराचे महत्त्व ओळखणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची 2 दिवसांपूर्वी झालेली 346वी पुण्यतिथी व या पुस्तकाचे प्रकाशन असा हा दुग्ध शर्करा योग आज आपल्या सर्वांच्या साक्षीने जुळून आला आहे. श्री गुरुप्रसाद कानिटकर यांनी भाषांतर केलेली 2 पुस्तके, यात मुघल फरमाने खंड 1 या पुस्तकात उत्तर प्रदेश राज्य पुराभिलेखागारात जतन केलेली व नंतरच्या काळात श्री KP श्रीवास्तव यांनी संपादित केलेली मुघल बादशहांनी उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनीविषयी संबंधित असलेली फारसी भाषेतील 44 फरमाने व निशाण यांचा संग्रह व त्यांचा मराठी अनुवाद आहे. तसेच मुघल फरमाने खंड 2 या पुस्तकात मुघल बादशहा अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांनी अहमदाबादचे प्रसिद्ध जवेरी व नगरशेठ शांतीदास जवेरी यांना वेळोवेळी दिलेली शाही फरमाने व त्यांचे मराठी भाषांतर या पुस्तकात मांडलेले आहे. या मूळ पुस्तकाचे संपादन KM जवेरी व MS कॉमिसेरियाट यांनी केले होते. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे सर यांचा परिचय करून देतो. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी गेली 50 वर्षे मराठ्यांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास व संशोधन केले आहे. त्यांनी मोडी लिपी आत्मसात करून पेशवे दप्तरातील हजारो कागदपत्रांचे वाचन केले आहे आणि रायगड, पानिपत अशा महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला आहे. सुमारे 3000पेक्षा जास्त व्याख्याने आणि विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी शिवकाळ, पेशवे काळाचा इतिहास जनमानसात पोहोचवला. पुण्याचा 2000 वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास आणि मंदिरांचे अवशेष शोधून काढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 400हून अधिक किल्ल्यांची भ्रमंती करून त्यांनी दुर्गशास्त्रात मोठे योगदान दिले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव असून 27 वेगवेगळ्या संस्थांवर आणि समित्यांवर ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या ग्रंथाचे लेखक श्री संदीप ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी श्री पांडुरंग बलकवडे यांचा श्रीफळ व सारसबागेतील गणपतीची प्रतिमा देऊन सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री महेश तेंडुलकर सर. श्री महेश तेंडुलकर हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ दुर्गाभ्यासक, इतिहास संशोधक आणि लेखक आहेत. त्यांनी भारतभरातील 350पेक्षा जास्त किल्ल्यांची पदभ्रमंती करून त्याविषयी व्यापक लेखन व व्याख्याने दिली आहेत. घाटात घाट, वरंदा घाट या प्रसिद्ध शालेय पाठासह अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून त्यांचे 400पेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. पोर्तुगीज आणि फारसी भाषांच्या अभ्यासातून त्यांनी मराठा साम्राज्य आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर मौलिक प्रकाश टाकला आहे. दुर्गेतिहास वर्गांचे नियोजन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी इतिहास लेखन करून त्यांनी दुर्ग साहित्यात मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार आणि महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुमारे 60 पुस्तकांचे ते लेखक आहेत. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीव सभासद असून आजही इतिहास संशोधनात ते कार्यरत आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या ग्रंथाचे लेखक श्री संदीप ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ व सारसबागेतील गणपतीची प्रतिमा देऊन तेंडुलकर सर यांचा सत्कार करावा. छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या ग्रंथाचे लेखक श्री संदीप ठाकरे हे महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा अर्थात GST विभागात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शासनसेवा बजावत असतानाच शिवचरित्राच्या अभ्यासाची आवड जोपासली. शिवचरित्राच्या अभ्यासाच्या आवडीतून मोडी लिपीसुद्धा ते अभ्यास करत व वाचन करतात. संदीप ठाकरे हे भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे या संस्थेचे आजीव सदस्यही आहेत. मी या ग्रंथाचे प्रकाशक श्री मनोज केळकर यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या ग्रंथाचे लेखक श्री ठाकरे सर यांचा सत्कार करावा. मुघल फरमाने खंड 1 व 2 या ग्रंथाचे लेखक श्री गुरुप्रसाद कानिटकर हे संगणकशास्त्र पदवीधर असून व्यवसायाने नोकरी करतात. इतिहासाची आवड असल्याने त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळातून मोडी, ब्राह्मी आणि फारसी भाषांचे रीतसर शिक्षण घेतले. ते मराठा इतिहासाचे अभ्यासक असून विविध नियतकालिकांमधून ऐतिहासिक चरित्रांवर नियमित लेखन करत असतात. सुमारे 5 पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सध्या ते शहाजहान आणि औरंगजेब यांच्या काळातील फारसी ऐतिहासिक कागदपत्रांच्या भाषांतरावर काम करत आहेत. अस्सल साधनांच्या आधारे इतिहास मांडणारे ते एक अभ्यासू लेखक आहेत. मी या ग्रंथाचे प्रकाशक श्री मनोज केळकर यांना विनंती करतो की त्यांनी मुघल फरमाने खंड 1 व 2 या ग्रंथांचे लेखक श्री गुरुप्रसाद कानिटकर यांचा सत्कार करावा. यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या ग्रंथांचे लेखक श्री संदीप ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज हा ग्रंथ लिहिण्यामागची आपली भूमिका मांडावी. ठाकरे सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बलकवडे सर, चिटणीस भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री महेश तेंडुलकर सर, ज्येष्ठ इतिहास संशोधक, श्री गुरुप्रसाद कानिटकर सर, मुघल फरमाने खंड 1 व 2 या पुस्तकाचं ज्यांचं आज प्रकाशन होत आहे त्याचे लेखक, मर्वेन टेक्नॉलॉजीचे श्री मनोज केळकर सर, उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, बंधू आणि भगिनी. इंग्रजांनी आपल्या देशावर प्रदीर्घ काळ राज्य केलं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही अगोदर झाल्याचं आपल्याला माहीत आहे. म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रज होते, परंतु इंग्रजांचा काही संबंध शिवाजी महाराजांशी आला का? तर कुठेतरी एक गोष्ट डोक्यामध्ये होती की यांचा संबंध काय आला असेल, चा अभ्यास आपण केला पाहिजे. साधारणपणे जर आपण साधने बघितली, मराठी साधने विशेषतः, किंवा मराठी पुस्तकं जे महाराजांवर प्रकाशित झालेली आहेत, तर इंग्रज म्हटले की आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे 2 इंग्रज जास्त डोळ्यासमोर येतात महाराजांच्या काळामधली. एक राज्याभिषेक प्रसंगी गेलेला हेनरी ऑक्झिंडन, हा तर प्रसिद्ध अजरामर झाला, ज्याला परिस्पर्श झाला म्हणतो, म्हणजे महाराजांचा त्याला परिस्पर्श झाला आणि तोच अजरामर झाला. त्याला त्याच्या देशामध्ये जेवढं ओळखलं जात नसेल तेवढं आपण त्याला ओळखतो. आणि दुसराही हेनरीच आहे, तो आहे हेनरी रेव्हिंग्टन, ज्यानं सिद्दी जोहरला साथ देत तिथून
तोफेचा मारा पन्हाळ्यावर केला होता. तर साधारणपणे 2 व्यक्ती सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर येतात. पण या व्यतिरिक्त त्यावेळेस इंग्रज तिथे उपस्थित आहेत आणि मग तो इतिहास काय होता, आणखी बऱ्याच गोष्टी काय होत्या, तर हे कुठंतरी जे आहे हे वाचकांच्या समोर आलं पाहिजे. कारण मलाच स्वतःला एक इतिहास अभ्यासक म्हणून ती उत्सुकता होती. आणि मग ही साधनं मी धुंडाळत गेलो आणि साधारणपणे 35 ते 40 ग्रंथांचा अभ्यास मी केला, लेखांचा अभ्यास केला. त्याचे सर्व जे संदर्भ ग्रंथ आहे त्याची सूची मी जोडलेली आहे आणि त्यातून मग हा विषय जो आहे तो प्रत्यक्षात आला. आणि साधारणपणे 22 प्रकरणे या पुस्तकाची झालेली आहेत आणि पुस्तकामधला प्रत्येक परिच्छेद हा संदर्भासहित जोडलेला आहे. आता ही जी 22 प्रकरणं आहेत तर त्याचं एक थोडक्यात जर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीच्या जाचक विळख्यातून जनतेला बंधमुक्त करण्यासाठी स्वराज्य निर्मितीला प्रारंभ केला आणि त्यातूनच मुघल आणि आदिलशाही सत्तेविरुद्ध संघर्षाला सुरुवात झाली. इसवी सन 1657मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी काबीज केली आणि समुद्रावर आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यांनी आपल्या नौदलाचा विस्तार तर केलाच, परंतु दुसऱ्या बाजूने सागरी व्यापारालाही सुरुवात केली आणि यातूनच महाराजांचा इंग्रजांशी आणि त्यांना जे नंतर प्राप्त झालेलं बेट होतं मुंबई बेट याच्याशी संबंध आले, व्यापारी संबंध निर्माण झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यातील व्यापारी संबंधाचं एक प्रकरण आपण पुस्तकामध्ये समाविष्ट केलं आहे. मुंबई बेटाचं सुद्धा एक स्वतंत्र प्रकरण पुस्तकामध्ये आहे आणि त्याच वेळेस शिवकालीन इंग्लंडमधली राजकीय स्थिती काय होती याचंही एक प्रकरण आपण पुस्तकामध्ये समाविष्ट केलेलं आहे. अफजल खानाचा खात्मा केल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला. तेथे अफजल खानाची गलबते ताब्यात घेण्यावरून इंग्रज आणि मराठ्यांमध्ये वाद झाला. खरं तर इंग्रजांशी जो पहिला संबंध आहे तो अफजल खानाच्या मृत्यूनंतरच शिवाजी महाराजांचा इंग्रजांशी आलेला आहे आणि या संबंधाची सुरुवातच ही अशी संघर्षातून झाली आहे. तर इंग्रजांसोबत पहिली ठिणगी या नावाचं प्रकरणच आपण याच्यामध्ये एक समाविष्ट केलेलं आहे. पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये सिद्दी जोहरला साथ देत इंग्रजांनी तोफेचा मारा पन्हाळ्यावर केला. तर पन्हाळ्याचा वेढा या नावाचं सुद्धा एक प्रकरण पुस्तकामध्ये आहे. कालांतराने महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपली सुटका करून घेतली. शाहिस्ता खान पुण्यामध्ये ठाण मांडून त्याच वेळेस होता आणि त्याने एक फार मोठी फौज कोकणाकडे रवाना केली होती. शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीमध्येच या फौजेला गाठले आणि तो जो उझबेकी कारतलब खान होता याला अक्षरशः नाक रगडायला शिवरायांनी भाग पाडलं होतं. आणि यानंतर मग स्वतः महाराज कोकणामध्ये आले. ते प्रथम दाभोळला गेले, दाभोळून चिपळूणला गेले, चिपळूण संगमेश्वरला गेले, तिथून देवरुखला गेले आणि तिथून आले राजापूरला. आणि राजापूरला आल्यावर शिवाजी महाराजांनी तिथे जी इंग्रजांची वखार होती ती वखार अक्षरशः खणून काढली आणि तेथे जो इंग्रज अधिकारी होता हेनरी रेव्हिंग्टन आणि त्याचे 7 सहकारी असे 8 इंग्रज त्यावेळेस कैद करण्यात आले आणि 2 वर्षाहूनही अधिक काळ ते मराठ्यांच्या कब्जात होते. त्या सर्वांचा जो इतिहास आहे, इंग्रजांना धडा या नावानं हे प्रकरण पुस्तकामध्ये समाविष्ट आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याबाहेर केलेल्या बऱ्याच स्वाऱ्यांमध्ये मराठ्यांचे इंग्रजांशी संबंध आले. यामध्ये सुरतेच्या दोन्ही स्वाऱ्या, बसरूरची नौदल मोहीम, हुबळीची लूट, धरणगाव जे खानदेशामध्ये आहे, अथणी जे खाली आहे बेळगावच्या तिकडे. तर इथे ज्या स्वाऱ्या महाराजांनी केल्या तर इथे सुद्धा इंग्रजांशी त्यांचे संबंध आले आणि या प्रत्येक स्वारीचं स्वतंत्र प्रकरण ते पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. महाराजांच्या दक्षिण स्वारीच्या वेळी महाराजांचे मद्रासच्या इंग्रजांशी संबंध आले. मद्रासच्या इंग्रजांचंही एक प्रकरण अशाच प्रकारे पुस्तकात आहे. जसे शिवाजी महाराजांचे इंग्रजांसोबत संघर्षात्मक संबंध आले तसे दोहींमध्ये व्यापार उदीम वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाल्याचं दिसतं. राजापूरची वखार सुरू करायची होती, आणखी दोघांमध्ये व्यापार होता आणि अशा वेळेस मग ती वखार सुरू करण्याच्या दृष्टीनं एक तहाचे पण प्रयत्न झालेले आहेत. आणि असं दिसतं की शिवाजी महाराजांकडची ही काही वकील मंडळी इंग्रजांकडे आली. सुंदरजी प्रभू, पिलाजी, भीमाजी पंडित अशी काही नावं येतात की जे लोक सुरत किंवा मुंबई या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी वेळोवेळी इंग्रजांशी याबाबत चर्चा केली. इंग्रजांकडून सुद्धा स्टीफन उस्टिक, थॉमस निकोल्स, हेनरी ऑक्झिंडन, नारायण शिणवी असे दूत रायगडावर गेलेत. आणि मग ह्या ज्या चर्चा झाल्या 3-4 वर्ष, तर याबाबतचंही तहाच्या प्रयत्नाचंही एक प्रकरण पुस्तकामध्ये आहे. इंग्रजांच्या लेखनातून तत्कालीन अनेक बाबींवर प्रकाश पडतो. थॉमस निकोल्स किंवा हेनरी ऑक्झिंडन यांनी लिहिलेल्या दैनंदिनी हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. पण इंग्रजांचं लिखाण हे निरपेक्ष होतं का? तर ते सर्व काळ असं काही नव्हतं. किंबहुना बरेचदा त्यात डामडौल आढळतो, त्यांच्या वंशश्रेष्ठत्वाचा दंभ आढळतो, शिवाजी महाराज आणि मराठ्यांबद्दल गैरसमज आढळतात आणि यातूनच बरेच जागी चुकीचं लेखनसुद्धा झाल्याचं दिसून येतं. आणि अर्थातच एक अभ्यासक म्हणून हे चुकीचं लेखन खोडून काढण्याची जबाबदारी अर्थातच आपल्यावर आहे. सुरत स्वाऱ्यांच्या वेळी त्या सुरतेचं जणू काही आम्हीच संरक्षण केलं अशा प्रकारचं इंग्रजांचं लेखन असो, किंवा खांदेरी उंदेरीच्या लढाईमध्ये त्यावेळचा इंग्रजांचा त्या लढाईतला जो प्रमुख सेनापती होता रिचर्ड केग्विन यानं पाठविलेला खोटा वृत्तांत असो, हे सर्व ऐतिहासिक पुराव्यासह खोडून काढण्याचा प्रयत्न पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. इंग्रजांच्या लेखनामध्ये बऱ्याच जागी महाराजांबद्दल सुद्धा खोडसाळपणा आढळत असला तरीही शिवाजी महाराज हे जगातील महान योद्धे होते हे मनोमन मात्र इंग्रजांनी मान्य केलं होतं. त्यामुळेच इंग्रजांद्वारा त्यांच्या कंपनीला लंडनला जी पत्रे गेलीत त्यामध्ये ते स्वतः ज्यांना आदर्श मानायचे, म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट त्यांचे जे आदर्श आहेत, ज्युलियस सीझर, या लोकांसोबत त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना केली आहे. अर्थात इंग्रजांनी जरी अशी तुलना केलेली असली तरी शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने अतुलनीयच ठरतात. शिवाजी महाराजांमध्ये सर्व गुण संपन्नता आपल्याला दिसून येते, जी जगातील कुठल्याही योद्ध्यामध्ये दिसून येत नाही. मध्ययुगीन काळामध्ये जी स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांनी साकार केली ती मध्ययुगीन काळातली दुर्मिळ अशी घटना आहे.
पुस्तकामध्ये आणखीही काही विषयांचा आपण समावेश केला आहे, जसं शिवाजी महाराज आणि सिद्धी यांच्यात जो संघर्ष झाला यामधील इंग्रजांची जी भूमिका होती ती फार दुटप्पी अशी होती. तर त्याचं प्रकरण पुस्तकामध्ये जे आहे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये जो नाविक संघर्ष झाला त्याच्यावरचं प्रकरण पुस्तकामध्ये आहे. याशिवाय शिवाजी महाराजांचे मुघल, आदिलशहा, पोर्तुगीज, डच यांच्यासोबत जे संबंध आले, या संबंधांमध्ये इंग्रजांची भूमिका काय होती, त्यांचा दृष्टिकोन काय होता, यावर सुद्धा प्रत्येकी स्वतंत्र प्रकरणे पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहेत. याशिवाय पुस्तकामध्ये काही मनोरंजक अशा हकीकतींचाही त्यावेळेचा समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक प्रकाशित करण्यामध्ये मर्वेन टेक्नॉलॉजीजने पुढाकार घेतला. त्याबद्दल मर्वेन टेक्नॉलॉजीज आणि सह्याद्री बुक्सचे मी आभार मानतो. मनोज केळकर सर आणि त्यांच्या टीमने या कामी अतिशय मेहनत घेतलेली आहे. केळकर सर आणि त्यांच्या टीमचा मी अतिशय ऋणी आहे. सर्व शिवप्रेमी या पुस्तकाचं स्वागत करतील अशी मी आशा बाळगतो. आणि त्याचप्रमाणे कानेटकर सरांनी जी मुघल फरमाने खंड 1 आणि 2 त्यांचं आज प्रकाशन होतं आहे, वाचक म्हणून सर्वांनी त्याचं स्वागत करावं असंही मी आव्हान या प्रसंगी करतो व इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी मुघल फरमाने खंड 1 व 2 या पुस्तकांचे लेखक श्री गुरुप्रसाद कानेटकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले पुस्तक लिहिण्यामागची भूमिका मांडावी. धन्यवाद. आज माझा रोल थोडासा बदललेला आहे. दरवेळेला मी व्यंकटेश जे करतो ते करत असतो, पण सांगतो. 2016 सालात मी भारत इतिहास संशोधक मंडळात मी त्याच्या आधीपासूनच मोडी शिकण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी येत असे. आज खरं तर मेंदळे सर असायला हवे होते. म्हणजे फारच ती जाणवणारी उणीव आहे. त्याचं कारण काय ते बोलताना सांगतो. एकतर शिवचरित्राचं संशोधन करून त्याच्यावरती लिहिणारा, त्यांच्या योग्यतेचा संशोधक मला माहीत नाही भारतात किंवा जगात दुसरा कोणी असेल, आणि ऐतिहासिक फारसी जाणणाराही त्यांच्या योग्यतेचा दुसरा कोणी मनुष्य असेल असंही मला वाटत नाही. हा त्याचा बेसिक प्रेमाइस आहे. तर मुद्दा हा की मेंदळे सरांची जी इच्छा होती की मंडळामधले सगळे उपक्रम हे कायम सुरू राहिले पाहिजेत. काही उपक्रमांमध्ये खंड पडला होता, ते उपक्रम पुन्हा आपण सुरू करूया म्हणून आमचे फारसीचे शिक्षक, एक फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी सर यांना मेंदळे सरांनी असं सांगितलं की आपण मंडळामध्ये पुन्हा एकदा फारसीचे वर्ग सुरू करूया. आणि मग मी, माझा मित्र पराग पिंपळखरे, सत्यन वेलणकर, रोहित सहस्रबुद्धे, आम्ही सगळे, म्हणजे ह्या सर्व लोकांना तुम्ही ओळखत असाल, अभिजित मोहिरे, या सर्व लोकांना तुम्ही ओळखत असाल, आम्ही सगळेजणं त्या वर्गामध्ये सामील झालो आणि उर्दू शिकलो, त्याच्यानंतर पर्शियन शिकलो आणि मग काम करायला सुरुवात केली. आज मला सांगायला खूप आनंद आहे, अभिमान आहे आणि म्हणजे माझी खात्री आहे की सरांनी त्याचं कौतुक असेल की मंडळात आल्यानंतर, मी मगाशी सांगत होतो की पहिल्या दिवशीपासून ज्या लोकांनी माझ्यावरती ज्यांचं लक्ष होतं, लक्ष म्हणजे पालक असण्यासारखं लक्ष, अशा अर्थाने लक्ष म्हणतो हां, ती माणसं म्हणजे मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी भावे सर, आदरणीय बलकवडे सर, की तू काय करतोस, तुझं काय चाललं आहे, प्रत्येक ठिकाणी माझं कुठलंही पाऊल पडत असताना की हा योग्य करतोय का नाही करतोय, आणि चुकत असेल तर ते त्यांनी मला योग्य वेळेला सांगितलेलं आहे की गुरुप्रसाद हे बरोबर नाही. इथपासून हा आजचा माझा प्रवास आहे. आणि फारसी शिकल्यानंतर जनरली आता मंडळामध्ये आजकाल आम्ही फारसी शिकवतो, मी आणि पराग, तर फारसी शिकून झाल्यानंतर ऐतिहासिक फारसी साहित्य खंड 6 असं एक पुस्तक आहे. ऐतिहासिक फारसी साहित्याचा 6वा खंड असं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये मुघल दरबारची बातमीपत्र, भारत इतिहास संशोधक मंडळाचे एक आधारस्तंभ ग. खरे यांनी संपादित केलेलं ते पुस्तक आहे. आणि लेजंडरी संशोधक म्हणजे जगाच्या इतिहासातली जी काही सर्वोत्तम संशोधक मंडळी होऊन गेली त्यातल्या पहिल्या 5-10 मध्ये गहखऱ्यांचं नाव असायला काही हरकत नाही. म्हणजे सांगतो दुसरं वैशिष्ट्य, गहखरे हे मेंदळे सर आणि बाबासाहेब या दोघांचेही गुरु, म्हणजे तुम्ही त्यांची योग्यता काय आहे ती समजून घ्या. तर त्यांनी लिहिलेलं, त्यांनी संपादित केलेलं ते पुस्तक वाचायचं. बरं, हे आम्हाला सांगणारे कोण तर तेंडुलकर सर.
मी अगदीच हे सांगतो की तेंडुलकर सर आणि पूर्वी इथं जी मंडळात खूप पूर्वीपासून येत आहेत त्यांना माहिती आहे की मंडळामध्ये पूर्वी इथं पडव्या होत्या आणि या पडव्यांमध्ये बसून आम्ही वाचायचो. तर मी आणि पराग नवीन नवीन वाचायला लागलो होतो. आम्ही अगदी आई वालेच होतो तेव्हा. आणि आमच्या बाजूच्या खोलीमध्ये तेंडुलकर सर, अजित पटवर्धन सर, आठवले काका आणि अजित माने सर असे 4 लोक रेग्युलर असं म्हणजे आपण फरड्या इंग्रजीत वगैरे असं म्हणतो की तसं फरड्या फारसीत ते काहीतरी वाचत असायचं. आणि आम्हाला ते भयंकर होतं की अरे बापरे अजून आपलं आई चालू आहे. मग एक दिवशी मी तेंडुलकर सरांना म्हणलं की सर एकदा मला दाखवता का हे वाचायचं कसं असतं. त्यांनी सांगितलं ठीक आहे बस माझ्या बाजूला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला त्या दिवशी 2 गोष्टी ज्या सांगितल्या त्या अशा होत्या की पहिली गोष्ट समज म्हणले, एक कागद घे आणि त्या फारसी मजकुराच्या खाली मराठी मजकूर आहे त्याच्यावरती कागद ठेव आणि फक्त फारसी मजकूर वाच. तर तुला कळेल मुळात तुला फारसी वाचता येते का नाही येत आहे. नाहीतर अन्यथा आपण मराठी वाचत राहतो आणि आपल्याला फारसी येते आहे का नाही आपल्याला शेवटपर्यंत कळणारच नाही. तू एकदा फारसी वाच आणि मग कागद त्याचा बाजूला कर आणि बघ तुला मराठी वाचता येतं आहे का आणि जे लागलं आहे ते तुला बरोबर लागलं आहे का, नसेल तर परत वाच. आणि वाचताना त्यांनी मला सांगितलं की तू जोपर्यंत चुकत नाहीस तोपर्यंत मी तुला थांबवणार नाही, तू सलग वाचत राहा. 2016 सालातला हा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. आज त्याला 10 वर्ष झाली. 10 वर्षांनी आज मुघल फरमानांचे 2 खंडांचं भाषांतर घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे. माझ्यासाठी ही अशा अर्थाने ही अचीवमेंट आहे की मी खरं तर सरांना बघतच म्हणजे आता मेंदळे सरांसारख्या माणसाकडे काही रोज जाणं आणि त्यांचं रोज काही काम पाहणं हे शक्य नाही. पण कारण सरांच्या कामाचा व्यापही तेवढा मोठा आणि इतक्या मोठ्या विद्वान माणसाचा आपण कसा वेळ घ्यायचा असाही प्रश्न होता. पण तेंडुलकर सरांच्या बाबतीत मला एक ॲडव्हान्टेज होता की सर अत्यंत रेग्युलरली मंडळात येत असल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच तो ॲडव्हान्टेज होता की आम्ही सरांना अगदी आणि त्यांचंही आमच्याशी वागणं हे नेहमी अत्यंत मैत्रीपूर्ण असल्यामुळे आम्हाला असं कधी प्रेशर नाही आलं की अरे की सरांना कसं विचारू. कारण मी जेव्हा मंडळात यायला लागलो तेव्हाही ते मोठेच संशोधक होते. म्हणजे तेव्हाच मला वाटतं त्यांची 35 पुस्तकं 40 पुस्तकं त्यांची तेव्हाही प्रकाशित झालेली होती. पण त्यांना विचारताना मला असं कधी वाटलं नाही. त्याच्यानंतर आम्ही वाचताना सुद्धा त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असायचं की तू काय वाचतोयस ते बघ, तुझ्या मनात काय आहे ते वाचू नको, खाली काय लिहिलं आहे ते वाच, तुझ्या मनात काय लिहिलं आहे याला काहीही मार्क नाही आहेत, खाली काय लिहिलं आहे त्याला सगळे मार्क आहेत. इथपासून ते फक्त फारसी असं नाही तर त्याचा हिस्टॉरिक प्रिमाइस काय आहे हे दरवेळेला सर आम्हाला कधीतरी म्हणजे गप्पा मारताना म्हणा किंवा चहा पिताना म्हणा किंवा जनरल आम्ही जेव्हा हेच डिस्कशन करायला बसलेले असू तेव्हा त्यांनी आम्हाला कायम ह्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे अनेक फरमानांमध्ये औरंगजेबाच्या विशेषतः शहाजहाननंतर बरोबर आहे ना सर, शहाजहाननंतर औरंगजेबाच्या फरमानांमध्ये हिंदू लोकांना ॲड्रेस करताना मतिउल इस्लाम असा शब्द स्ट्रिक्टली लिहिला जातो. मतिउल इस्लाम म्हणजे काय तर इस्लामचा सच्चा सेवक आणि हे स्ट्रिक्टली हिंदूंनाच लिहिण्याची पद्धत होती. तर आम्ही आपलं काय आमच्यासाठी फारसीत लिहिलेलं मजकूर आहे मतिउल इस्लाम मतिउल इस्लाम मतिउल इस्लाम आम्ही ते वाचत होतो. एक दिवशी सरांनी आम्हाला विचारलं की मतिउल इस्लाम म्हणजे काय. म्हटलं आता डिक्शनरीप्रमाणे हे असं आहे. म्हणाले बघ तू ज्या अन्य मुस्लिम सरदारांना किंवा लोकांना लिहिलेली फरमान आहे त्याच्यात तुला मतिउल इस्लाम असं लिहिलेलं सापडतं का. हा जो कागदपत्रांमधला बघण्याचा दृष्टिकोन आहे, कागदपत्रांकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात, त्याचे वेगवेगळे पैलू असतात, हे सरांमुळे माझ्यासारख्या नवख्या विद्यार्थ्याला समजू शकले. त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कागदाच्या मागे म्हणजे मुघल फरमानं जी असतात त्यातली जशी पुढची बाजू महत्त्वाची असते तशी त्याची मागची बाजू महत्त्वाची असते. का महत्त्वाची असते, त्या मागच्या बाजूला जिम्न असं म्हणतात, त्याच्यामध्ये शेरे लिहिलेले असतात. पुढच्या बाजूला शिक्का तुघरा आणि जो काही मजकूर असतो म्हणजे गुरुप्रसाद, उदाहरणार्थ गुरुप्रसाद कानिटकर नावाच्या एका माणसाला इथली अमुक अमुक गावातली 10 बिघे जमीन बक्षीस म्हणून दिलेली आहे असा मजकूर असतो. त्याच्या मागच्या बाजूला ती कुठून कशी ट्रॅव्हल होत गेली म्हणजे तिथल्या त्या प्रांताच्या सुभेदारापासून ते खालच्या गावच्या कारकुनापर्यंत पाटलापर्यंत ती कशी ट्रॅव्हल होत जाते याचा एक प्रवास आहे पूर्ण. हा प्रवास सरांनी मला एकदा उलगडून सांगितला होता. त्याच्यामुळे मला तो भयंकर त्याचा इतका फायदा झाला की कागद कसा पाहायचा असतो हे बघण्याचा. त्या सगळ्या प्रवासामध्ये एक फार इंटरेस्टिंग प्रसंग घडला, तोही सांगतो. की आज आलेले आहेत योगेश्वर गंधे साहेब, अंताजी माणकेश्वर गंधे ज्यांनी पानिपताच्या या मोठ्या युद्धामध्ये 3ऱ्या युद्धामध्ये ज्यांचं बलिदान आहे, फार मोठे सेनापती होते. तर त्यांच्या घरातला एक कागद घेऊन ते आले आणि चौकशी करता आले मंडळात की गुरुप्रसाद कानिटकर कोण. तर मी पराग आणि तेंडुलकर सर आम्ही ऐतिहासिक फारसी साहित्यखंड 5 वाचत होतो तेव्हा, मला आठवतं आहे अजूनही. तर काय झालं म्हणलं तर म्हणाले हा कागद वाचून दे. तर मी आपला कागद वाचला, परागकडे दिला आणि सगळ्यात शेवटी आमच्यापेक्षा सिनियर म्हणून आधी आम्ही वाचला आणि आमचं काही चुकलं असेल तर म्हणून तेंडुलकर सरांकडे दिला. सरांनी
तो कागद कसा वाचला हे मला आजही आठवतं. हातात आलेला कागद, आम्ही आपला नावं बघितली आणि गंधे साहेबांना आठवत असेल, मी अजूनही त्यांना विचारलं होतं की सर ही व्यक्ती तुमच्या पूर्वजांपैकी आहे का? तरी म्हणले हो, ही व्यक्ती आमच्या पूर्वजांपैकी आहे. बरं, मला गावाची नावं वाचता येत होती वगैरे वगैरे. सर म्हणले की त्यातलं महत्त्वाचं काय ते बघ, त्या सनदेमध्ये त्यांना राजे असा किताब दिलेला आहे. ते माझ्यासाठी युनिक होतं आणि तो युनिकनेस माझ्या लक्षात आलेला नव्हता किंवा परागच्याही बहुधा तो लक्षात आलेला नसावा. तो सरांच्या लक्षात आला, तो सरांनी आम्हाला लक्षात आणून दिला. हा माझ्या फारसी पुस्तकं लिहिण्याला मला मिळणाऱ्या आत्मविश्वासाचा खरं तर हा प्रवास आहे. पुढे करता करता जेव्हा म्हणलं की चला आता आपण काहीतरी व्यवस्थित फारसीमध्ये काम करूया, काय काम करायचं, तर मेंदळे सरांचा नेहमी असा हे असायचा की ते आम्हाला नेहमी म्हणायचे की तुम्ही अखबार वाचा. ज्याला अखबार वाचता येतात त्याला फारसी भाषेतलं सर्वोच्च वाचता आलं, कारण ते अत्यंत भीषण परिस्थितीत ते लिहिलेले असतात. आपल्याकडं काहीच अशी माणसं आहेत, म्हणजे सर होते, सरांच्या पश्चात तेंडुलकर सर किंवा पटवर्धन सर वगैरे ही मंडळी आहेत, ही अखबार वाचतात. अन्यथा ही जनरल मंडळी कोणी म्हणजे फारसी अखबार वाचण्याला फार मेहनत करण्याचं ते काम आहे. तर हे वाचा. तर सर त्याच्यावर काम करतात. आम्ही कधीतरी बसून प्रयत्न करून, म्हणजे सत्यनदादा असेल, रोहितदादा असेल, मी असेल, पराग असेल, आम्ही एकत्र बसून कधीतरी तेही वाचायचा प्रयत्न करतच असतो. पण म्हणलं की काय करायचं, तर एकदा बोलता म्हणजे ज्यावेळेला शिवराज्याभिषेक आणि पॅरिस बखर ही पुस्तकं जेव्हा झाली तेव्हा मेंदळे सर मला म्हणाले की अरे ही पुस्तकं करण्यासारखी आहेत, ही कागदपत्रं करण्यासारखी आहेत, ती तू कर. म्हटलं ठीक आहे सर, करतो. म्हणून उत्तर प्रदेश आर्काईव्जमध्ये एक ईमेल लिहिला आणि सहसा आपला सरकारी अनुभव असा असतो की उत्तर येत नाही. शुक्रवारी मी ईमेल लिहिला, मला सोमवारी उत्तर आलं की सर आमचे डायरेक्टर DG सर जे आहेत ते काही व्यक्तिगत कारणाने सुट्टीवर आहेत आणि ते आले की तुम्हाला परमिशन मिळेल. अरे वा, म्हटलं छान, उत्तम, म्हणजे आता बंद करा आणि सोडून द्या विषय. म्हणजे ह्यांनी फक्त आपल्याला DG सर येतील तेव्हा बघू. आणि 8 दिवसांनी खरंच DG सर आले की परत, आणि मला रिप्लाय आला की सर आलेले आहेत. तर म्हणलं ठीक आहे, मी आपला फोन घेतला आणि फोन केला. ते म्हणले सर आज सर 8 दिवसांनी सुट्टीवरनं आलेले आहेत, तर तुम्ही एक दिवस थांबा, कारण बाकीची आमची जी कामं आहेत ती सगळी निपटवून मग. म्हणलं ठीक आहे, बरं, आता म्हणजे फारच होपफुल आहे प्रकरण. तर दुसऱ्या दिवशी मी फोन केला. त्यांनी सांगितलं 1 मिनिट थांबा, मी केबिनमध्ये जातो आणि तुम्हाला फोन करतो. त्यांचा मला फोन आला. त्या अग्निहोत्री सरांनी माझा प्रॉपर इंटरव्ह्यूज घेतला जवळजवळ, की तू फारसी कुठे शिकलास, काय शिकलास. आणि मी तुम्हाला सांगू या संस्थेचं मोठेपणा काय आहे. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी भारत इतिहास संशोधक मंडळाशी संबंधित आहे आणि मी भारत इतिहास संशोधक मंडळात फारसी शिकलो, त्यांनी पुढचं मागचं काहीही न विचारता मला त्या कागदावर सही करून दिली. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला रजिस्टर पोस्टाने हे पाठवतो, आणि व्हॉट्सॲपवरती त्यांनी मला लगेच हे पाठवून दिलं. हा तो पहिला संच आहे ज्याच्यामध्ये बरीच कागदपत्रं जी आहेत ती मददे माश या प्रकारातली आहेत. आता मददे माश म्हणजे काय, तर अनेक वेळेला उदरनिर्वाहासाठी काही जमिनी इनाम म्हणून दिल्या जातात, पण त्या प्रशासकीयदृष्ट्या कराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. कुठलंही राज्य, म्हणजे आता ठाकरे सर बसलेले आहेत सो ते अधिक चांगलं बोलू शकतील ह्याच्यावरती. खरं तर कुठलंही राज्य हे करावर चालतं, कुठलंही राज्य हे कधी युद्धावर चालत नाही. कर आला तरच राज्य चालतं, बरोबर ना सर? कर आला तरच राज्य चालणार असतं, त्याशिवाय राज्य चालू शकत नाही. तर कर वसूल करण्याची पद्धत कशी होती, कोणत्याही माणसाला दिलेल्या कागदपत्रांमध्ये कोणत्या प्रकारचे कर त्याच्याकडनं आकारायचे आहेत, कोणत्या प्रकारचे कर माफ आहेत. कारण अनेक आदिलशाही फरमानं जर आपण बघितली तर त्यात तंबाखू आणि तिब्बर खेरीज सगळे कर माफ असतात. म्हणजे तंबाखू आणि विडीचं पान हे सोडून बाकी सगळे कर माफ केलेले असतात. अशा प्रकारे विविध कागदपत्रांमध्ये विविध प्रकारचे कर कोणते घ्यायचे, कोणते नाही घ्यायचे, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जहांगीराच्या काळामध्ये अनेक कागदपत्रं जी आहेत, अनेक फरमानं जी आहेत ती नूरजहानच्या सांगण्यावरनं इश्यू केलेली आहेत. त्यातली जी बरीचशी आहेत ती महिलांना जमीन देण्याबद्दल किंवा महिलांना पैसे देण्याबद्दलची आहेत. हा एक भाग. त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग दुसरा औरंगजेबाच्या बाबतीतला सांगायचा झाला तर प्रत्येक मुघल फरमानावरती जर तुम्ही पाहिलं तर शिक्क्याच्या बाजूला एक चौरसाकृती काहीतरी मजकूर लिहिलेला असतो, त्याला तुघरा असं म्हणतात. या तुघऱ्यामध्ये काय लिहिलेलं असतं तर अमुक अमुक बादशहाचं फरमान असं लिहिलेलं असतं सहसा. याच्या पलीकडे फार काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. हां, म्हणजे जनरली एक वंशावळ असते, ह्याचा मुलगा त्याचा मुलगा, त्यांनी स्वतःला काही टायटल घेतलं असेल तर असं ते लिहिलेलं असतं. औरंगजेब हा असा पहिलाच हुशार किंवा एकच हुशार ज्यांनी त्या तुघऱ्यामध्ये कुराणातल्या आयतीचा एक अर्धा तुकडा त्याच्या सोयीचा होता तेवढाच त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला होता. तर त्यात काय आहे की त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की अल्लाचा हुकूम पाळा, पैगंबराचा हुकूम पाळा
आणि तुमच्यावरचा जो अधिकारी आहे त्याचा हुकूम पाळा. त्याची पुढची ओळ अशी आहे, त्या आयतीतली पुढची ओळ अशी आहे की जर ह्याच्यामध्ये काही डिस्प्यूट असेल तर अल्लाह आणि पैगंबराचा हुकूम पाळा. त्यांनी ती दुसरी ओळ कन्व्हिनियंटली काढून टाकली आणि फक्त एवढंच ठेवलं की अल्लाचा हुकूम पाळा, पैगंबराचा पाळा आणि नंतर माझाच हुकूम पाळा. हा जो महत्त्वाचा भाग आहे तो त्या फरमानांमध्ये आलेला आहे, त्या तुकड्यामध्ये आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो दुसरा खंड जो आहे, हा दुसरा खंड जो आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा. काही नगरशेठ असत पूर्वीच्या काळामध्ये, सावकार नगरशेठ असत, जे राज्यकर्त्यांना कर्ज देत असत, ज्यांचे राज्यकर्त्यांशी आर्थिक व्यवहार असत. आपल्याला सगळ्यांना विरजी वोहरा हे नाव माहिती असेल. विरजी वोहरा हे सुरतचे नगरशेठ होते. तसे शांतीदास झवेरी हे अहमदाबादचे नगरशेठ होते. यांना आणि यांच्या कुटुंबियांना अकबरापासून वेळोवेळी जी काही फरमानं दिलेली आहेत त्याचा उल्लेख याच्यामध्ये प्रामुख्याने आहे. आणि हे के एम झवेरी आणि कॉमिसेरिएट अशा दोन लोकांनी पूर्वी याच्यावरती काम केलं होतं. मी ते थोडंसं फाईन ट्यून करून, नीट करून ते मराठीमध्ये त्याचं भाषांतर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यातला एक समजून घेण्याचा भाग असा आहे की राज्यकर्ते आणि व्यापारी यांचे संबंध कसे असत. आता त्यातलं एक क्लासिक 1-2 उदाहरणं सांगतो दुसऱ्या खंडाच्या संदर्भाने. की एक आता गुजरात जो प्रांत होता याचा सुभेदार, म्हणजे प्रत्येक प्रांताला त्या काळामध्ये एक सुभेदार असे. तर दारा शुको त्याचा सुभेदार होता. पण दारा शुको कधीही आपलं घर सोडून गेला नाही. शहाजहानचं त्याच्यावरती भयंकर प्रेम होतं म्हणून त्याने एक नायब सुभेदार नेमला होता. आणि औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार आहे, तिकडचा सुभेदार इकडचा सुभेदार आहे. औरंगजेबानी त्या अहमदाबादमध्ये घुसून एक मंदिर पाडलं, एक जैन मंदिर ह्या झवेरींचा असलेलं एक मंदिर पाडलं. तर आता त्याच्यावरती खूप हे झालं, खूप आरडाओरडा झाला. शहाजहाननी एक फरमान इशू केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे मंदिर पुन्हा बांधून द्या, यांचं जे असेल ते. हो, त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. पण पुन्हा जैन समुदायाने ते मंदिर अबॅन्डन केलं आणि ते वापरात न गेलं. अशा अनेक गोष्टी. त्याच्यानंतर एक औरंगजेब शहाजादा असतानाचं त्याचं एक निशाण आहे बरं का, ते खूप इंटरेस्टिंग आहे. लोकांची वृत्ती कशी असते त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. ह्या झवेरी कुटुंबाकडे एक 40 कॅरेटचा हिरा होता. तर 40 कॅरेटचा हिरा केवढा असतो मला माहीत नाही, मी कधी बघितलेलं नाही 40 कॅरेटचा हिरा केवढा असतो. तर त्यांनी असं त्याच्यात लिहिलं आहे की मला असं कळलं आहे की तुमच्याकडे एक 40 कॅरेटचा हिरा आहे. तर खरं तर तो आमचा आहे, होता झवेरींचा. हे दादा सांगतायत की तो आमचा आहे. आणि त्याच्यावर त्याला आठवलं, तो असं म्हणतो की तुम्ही अनेक वर्ष आम्हाला काही महागडी भेटवस्तू दिलेली नाही, तर ताबडतोब तो हिरा आमच्याकडे आणून जमा करा, म्हणजे जेणेकरून हुजूर, म्हणजे तेव्हा शहाजहान बादशाह होता, हुजूर तुम्ही जे काही बराच काळ आम्हाला काही महागडी भेटवस्तू काही दिलेल्या नाहीत, या चुकीतून तुम्हाला क्षमा करतील. कुणाची वस्तू कोण माफ करतंय, पण जो ॲटिट्यूड आहे तो असा आहे की आम्ही मालक, हे सगळं आमचं आहे आणि हे तुम्ही आम्हालाच दिलं पाहिजे. अशा असंख्य इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्याच्यातलं महत्त्वाचं 1802 साली आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की बॅटल ऑफ पत्पडगंज जी झाली त्याच्यामध्ये, म्हणजे सर खरं तर त्याच्यावरती फार चांगलं बोलतात, नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं बलकवडे सरांचं. इंग्रजांनी एक प्लाक लावलेला आहे तिथल्या रेसकोर्समध्ये की हे हिंदुस्थानचं राज्य आम्ही मराठ्यांना हरवून घेतलं, मुघलांना नाही. तो जनरल लेक, त्या जनरल लेकचं 1805 सालचं एक आदेश आहे म्हणा, त्याला फरमान म्हणता येणार नाही तशा अर्थाने, तो आदेश आहे. त्या आदेशामध्ये त्यांनी गोवंश हत्याबंदीचा आदेश काढलेला आहे. तो इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा आहे. अशी ही 2 पुस्तकं आहेत. माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्याच पुस्तकांचे प्रकाशक हे मनोज केळकर सर आहेत. मर्वेन टेक्नॉलॉजीजचे संचालक सह्याद्री बुक्स ही त्यांचीच दुसरी विक्री आणि हे सांभाळणारी मार्केटिंग सांभाळणारी संस्था आहे. त्यामुळं त्यांचेही मनापासून आभार. कारण मी कधीही फोन केला आणि त्यांना सांगितलं की केळकर साहेब हे पुस्तक करूया, तर ते म्हणतात ठीक आहे. बाकी आमच्यात काही फार मोठं कॉन्व्हर्सेशन असत नाही. मग मी त्यांना आपलं एक स्क्रिप्ट पाठवतो, मग ते मला दुरुस्ती करून पाठवतात. अशी ती आमची एक लेखक आणि प्रकाशक यांच्यात आमच्यात जे काही चाललेलं असतं तेवढं आमच्यात चालतं आणि पुस्तकाचं प्रकाशन होतं. इतकी ती छान सोपी सुलभ प्रक्रिया आहे. म्हणजे मी जिथून सुरुवात केली तुम्हाला सांगतो, त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट, मी आणि परागनी पहिलं पुस्तक लिहिलं थोरल्या माधवरावांचं चरित्र. त्याला प्रस्तावना तेंडुलकर सरांची होती. हो, आणि ते आम्हाला केळकरांकडे घेऊन जाणारा आमचा मित्र, आज तो खरं तर नाही आहे, खरं तर तो यायला पाहिजे, मी त्याला सांगितलं होतं, अनुराग आमचा अत्यंत जवळचा मित्र अनुराग वैद्य.
आम्ही पुस्तक लिहिलं आणि आम्हाला प्रकाशक मिळत नव्हतं अशी आमची परिस्थिती होती. आता काय करायचं, पुस्तक लिहिलं आणि प्रकाशक मिळत नाही. आणि आम्ही आधी पुस्तक लिहायला घेतलं. आम्ही कशाचाही विचार केलेला नव्हता आधी, काय करायचं काय नाही करायचं. त्यांची आम्हाला केळकरांची भेट घालून देणारा आमचा मित्र अनुराग वैद्य, त्याचेही या निमित्ताने आभार आहेत. आपण ठाकरे सरांच्या पुस्तकाला आणि याही माझ्या पुस्तकाला नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. ठाकरे सरांचं पहिलंच पुस्तक आहे. ठाकरे सरांनी हे काम इथेच न थांबवता कायम संशोधन करून उत्तम ऐतिहासिक साहित्याची निर्मिती करत राहावी या ठाकरे सरांनाही शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी माझं मनोगत ऐकून घेतलं याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता वळूया मुख्य प्रकाशन सोहळ्याकडे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथांचे विमोचन करावे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या वतीने ग्रंथाचे प्रकाशन झाले असे जाहीर करतो. आत्ताच प्रकाशित झालेला छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज हा ग्रंथ रुपये 400 व मुघल फरमाने खंड 1 व 2 ही पुस्तके रुपये 250 व 150 या सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. ती जरूर विकत घ्यावीत ही विनंती. हे ग्रंथ तुम्हाला नक्कीच आवडतील यात शंका नाही. वळूया पुढे. आजचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री महेश तेंडुलकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. तेंडुलकर सर. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापा. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी आजच्या दोन्ही लेखकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मराठी भाषेमध्ये एक दोन नाही 3 पुस्तकांचं फार मोठं योगदान दिलेलं आहे. कसं असतं की आपण पुस्तक लिहितो, पण आपलं छापील नाव बघण्यात जे आनंद आहे तो काही वेगळाच असतो. आणि आज तर कानिटकरांना 2 आनंद आहे, 2दा बघायला मिळाले. त्यामुळे आज रात्री काय खरं नाही, अल्लाहू अकबर वगैरे सगळं होणार आहे. तर हा एक आनंद असतो. आता फारसी भाषेबद्दल सांगायचं झालं तर एक उत्तर भारतात एक म्हण आहे, हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या. आणि खरंच फारसी भाषा ही खूप सोपी आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हे आम्हाला शेंड्या लावायला म्हणतात, अजिबात नाही. फारसी भाषा खरंच सोपी आहे. 36 अक्षर आहेत आणि व्याकरण तर इतकं सोपं आहे की ते वाचत असताना किंवा ते आत्मसात करत असताना तुम्हाला मराठी भाषा अवघड व्हायला लागते. फक्त फारसी भाषेत एक आहे, तुम्हाला उजवीकडनं डावीकडे वाचून डावीकडनं उजवीकडे लिहायला लागतं. त्याचं जर उलटं झालं तर मग सत्यानाश. मग सय्यद बंडासारखं होतं. तो खरं तर बडा सय्यद आहे हो, पण त्याला इतका सय्यद बंडा, एकाने तर सय्यद बंडू पण करून टाकलं आहे त्याला. तर हा फरक पडतो. तर फारसी भाषा शिकण्यात, त्यात काम करण्यात खूप आनंद आहे. आता त्याच्यानंतर शिकस्ता ही एक मोठी, काय म्हणूयात, एक मोठं आव्हान आपल्यासमोर उभं राहतं जेव्हा तुम्ही फारसी शिकता तेव्हा. कारण छापील वाचण्यात एक आनंद आहे, ते समजून घेण्यात एक आनंद आहे. फारसी वाक्यरचना पण फार छान आहे. मी काय काव्यात जात नाही, मी फक्त इतिहासाशी संबंधित असलेले अखबार, फरमान, तक्रिरी, कैफियत इथपर्यंतच मी मर्यादित आहे. परंतु ते सगळं समजून घेताना हा एक वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद हा शब्दात सांगता येत नाही. गुरुवर्य गजाननराव मेहेंदळे नेहमी म्हणायचे की जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकाल तेव्हा तुम्हाला ज्ञानाचं एक फार मोठं दालन उघडं होईल. आणि त्याप्रमाणे हे झालं देखील. जेव्हा जेव्हा आम्ही काही वाचून त्यांना सांगायला गेलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी लपला नाही. तर खूप आनंदाने सांगायचे की बघा, मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही लोक हे सगळं काम करताय.
कसं व्हायचं की जेव्हा त्यांना लक्षात आलं की ते स्वतः संजय गोडबोले आणि जी टी कुलकर्णी यांच्याखेरीज फारसी जाणणारं मंडळात कोण नाही याची खंत त्यांना मनात होती. आणि त्यातनं त्याने डॉक्टर राजेंद्र जोशींना सांगितलं की या मुलांना शिकवाल का. आम्ही मुलंच होतो, खरंच मुलं होतो त्यावेळी. आणि त्यात 5 माणसं देखील जमायला तयार नव्हती. 5 एकही पैसा नव्हता, एकही पैसा घेतला नव्हता. तर 4 जमली होती, 5 कोण नव्हता म्हणून दगड म्हणून मला घेतलं आणि ते झालं पुढे. आणि नंतर त्या भाषेची जी काय गोडी लागली, खरंच सांगतो खूप छान भाषा आहे. कोणत्याही भाषेचा द्वेष करू नका, कारण प्रत्येक भाषा ही ज्ञानगंगा आहे. तुम्ही जितकं त्याच्यात डुंबाल ना तेवढा आनंद तुमचा वाढत जातो. तर हा फारसीचा आनंद माझ्याबरोबर अनेक जणांनी घेतला आणि त्यानंतर ते आनंदाची डोही आनंदकर इतरांनाही मी तो आनंद वाटण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात गुरुप्रसाद कानिटकर आणि पिंपळखरे ही 2 माणसं आहेत की ज्यांनी खरोखरच मनापासून हे काम केलं आणि आजही करतात. ही दोघंही जणं मंडळात फारसी शिकवत आहेत. ही खूप जमेची बाजू आहे. मंडळ आता एका वेगळ्या गिअरमध्ये जायला लागलं आहे, हेही खूप छान आहे. आज राजवाडे सभागृहाचं जे काही नूतनीकरण झालं आहे त्याला साजेसं काम व्हायला हवं आहे. मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळाला आहे, पण त्या अभिजात दर्जाला साजेसं असं काम व्हायला हवं आहे. तर त्यासाठी या तरुण पिढीकडे मला असं वाटतं की लोकांनी बघणं, त्यांना उत्तेजना देणं आणि त्यांच्याकडनं काम करवून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एरवी काय होतं की लेखक लिहितो, प्रकाशक प्रकाशित करतो आणि नंतर ते सगळं वाचकांवर सोडून देतो. असं होऊ देऊ नये. वाचकांनी देखील लेखकाला त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे तो द्यायला हवा की मग तो कुठे आहे, त्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी काय करायला हवं. तर ह्या गोष्टीसाठी वाचकांची देखील भूमिका ही तितकीच गरजेची आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबरोबर असंही सांगावंसं वाटतं की या पुस्तकांचं लेखन होतं, परंतु त्यासाठी लागणारे जे प्रूफ रीडर आहेत त्यांचा वानवा आहे. त्याचे आज कोर्सेस व्हायला हवेत. आणि मला असं वाटतं आज भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस देखील या कार्यक्रमाला हजर आहेत. मी म्हणतो की मंडळाच्या द्वारे अशा पद्धतीने जर ते काम सुरू केलं गेलं तर ते एक चांगलं प्रोफेशन आहे, त्यातनं चांगले पैसेही मिळू शकतात. तर हा भाग व्हायला हवा आहे. आता मी पुस्तकांकडे वळतो. गुरुप्रसाद कानिटकरांनी लिहिलेली 2 मुघल फरमानांचे 2 जे खंड आहेत ते वाचनीय तर आहेतच, परंतु इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने मदद ए माश म्हणजे चरितार्थासाठी दिलेली जमीन, त्याच्यात एक नक्कल फरमान आहे आणि त्याच्यात 4000 बिघे त्यांनी इनाम दिले. हे जरा जास्त वाटतं, त्याच्यावर शिक्का नाही आहे, नक्कल आहे, पण जर ते जास्त वाटतं. 4000 जेवण खाण्याला काय एवढी जमीन घेऊन काय करणार काय. पण ते असे प्रश्न त्याच्यातनं निर्माण व्हायला लागतात. दुसरं असं की कानिटकरांनी आचार्याचं श्रेय घेतलेलं नाही. तुम्ही जर फेसबुक आणि इंटरनेटसारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी पाहिल्या तर वाढपी आचार्याचं श्रेय घेतात, आम्हीच केलं म्हणतात. असं नाही केलेलं आहे. त्यांनी ज्याचं श्रेय त्याला त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी आपलं काम कुठे आहे, माझं भाषांतराचं काम आहे. पुस्तकाची कवर बघितल्यावर असं वाटतं की याच्यात फारसी मजकूर असं होतं, याच्यात फारसी मजकूर नाही, परंतु समकालीन फरमान आहेत. इतिहासाची जी समकालीन अस्सल साधनं असतात त्यात फरमानाला फार वरचं स्थान असतं. आणि खास करून शिक्का असलेली आणि तुगरा असलेली जी फरमान आहेत ती अक्षरशः काय म्हणूयात त्याला, त्या तत्कालीन घटनांचं दर्शन देणारं असतं. आणि ती वाचणं देखील सोपं आहे, शिकस्तापेक्षा खूप सोपं आहे. आम्ही त्याला रेड कार्पेट म्हणतो. फरमान आलं की अरे हा रेड कार्पेट आहे, याच्यात सगळं 2 ओळींमधलं अंतर, नुक्ते, अक्षर हे इतकं व्यवस्थित असतं की ते वाचताना फारसा अडथळा येत नाही. हां, त्याचा अर्थ लावताना बरीच कसरत करायला लागते, ही गोष्ट अगदी खरी आहे, परंतु ते शिकस्त वाचण्यापेक्षा खूप सोपं आहे आणि सहज समजण्याजोगं आहे असं मला स्वतःला वाटतं. या दोन्ही पुस्तकांच्या म्हणजे फारसी फरमानांबद्दल बोलतो आहे. एक मला आवडलं गुरुप्रसादचं की त्यांनी त्याला स्थलनाम आणि व्यक्तिनाम सूची दिलेली आहे की इतिहास अभ्यासकांनी एखादं पुस्तक कसं लिहावं. आज जर मला याच्यातला कोणीतरी समजा अब्दुल कादर बघायचं असेल तर मी सगळं पुस्तक कसं वाचणार, तर नेमक्या ठिकाणी कुठे आहे
हे त्याच्यात त्यांनी नमूद केलेलं आहे की जी फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक इतिहासाचं पुस्तक हे सूचीशिवाय होता कामा नये. तर तशी ही 2 पुस्तकं आहेत. याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर त्यांनी इथे थांबू नये. मुघल साम्राज्य फार मोठं होतं, फार पाकिस्तानापर्यंत पसरलेलं होतं. तर तुम्हाला तो पियानो वाजवून जमेल सगळं. तर ती देखील आर्काईव्ज तुम्ही ढूंढावीत. त्यातली देखील फरमानं मराठी भाषेत त्याचा सुलभ अर्थ आणावा. कारण श्रीवास्तवनी ते जे काही इंग्रजी ट्रान्सलेशन केलं, ओ माय लॉर्ड वगैरे वगैरे, त्या मनाने तुम्ही खूपच ते सोपं केलं. मी वाचली ती. तर त्यामुळे हा एक चांगला अनुभव आहे. मदनी माशवर किंवा औरंगजेबकालीन समाज जीवनावर याचं खूप महत्त्व आहे. कारण काय होतं, सर्वसाधारणपणे लष्करी नाहीतरी राजकीय इतिहास या संदर्भातलीच कागदपत्र प्रकाशित होतात. पण समकालीन सामान्य माणूस कसा जगत होता हे कोणीच करत नाही. मोडीमध्ये महजर जसा असतो, महजर आहे किंवा काही सामाजिक पत्र आहेत, तर याच्यातनं समाजजीवन समजतं. परंतु फार कमी फरमान आहेत की ज्याच्यातनं समाजजीवन समजतं. सामान्य माणूस काय करत होता बाबा त्यावेळी, कसं जगत होता, त्याच्यावर कोणकोणते टॅक्सेस लावलेले होते, कर कोणते भरत होता, तर ह्या सगळ्या गोष्टीचं दर्शन या फरमानात नव्हतं. तर ही फरमानं इतिहास अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाची आहेत. आता दुसरा विषय, संदीप ठाकरे, राहणार अमरावती. ठाकरे या नावातच सगळं आहे. खरं तर भीतीच वाटली पहिल्यांदा, म्हटलं आता कसं काय बोलायचं. पण खूप नम्र आणि खूपच एक वेगळीच पर्सनॅलिटी माझ्या डोळ्यासमोर आली. आणि त्यांनी लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी या युरोपियन व्यापाऱ्यांना, कारण त्यावेळी इंग्रजांचं राज्य नव्हतं, ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. ईस्ट इंडिया कंपनी इंग्रजांचीच होती, प्रश्न नाही त्याच्यात. परंतु ती कंपनी होती, त्याचे डिव्हिडंड होते, त्याचे शेअर होते, त्याचे मार्केट होतं. आणि ह्या सगळ्याचा आपल्या राजकारणावर काय परिणाम झाला ह्याचं अतिशय चांगलं अंकन मी म्हणेन हे ठाकरेंनी केलेलं आहे. फार अगदी शिवचरित्रातल्या प्रत्येक प्रसंगाबद्दल इंग्रजांनी किती बारकाईने गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या बघा. फार अफजल खानाच्या भेटीपासून ते पार त्यांच्या मृत्यूपर्यंत इंग्रजांचं किती बारीक लक्ष होतं हे त्यांच्या त्या सगळ्या पत्रांवरनं किंवा त्यांच्या लेखनावरनं समजतं. त्यात 1-2 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत की अफजल खानाच्या भेटीसंबंधी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार मारलं ह्याचं इंग्रजांच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाची दखल ही इंग्रजांनी प्रथम घेतलेली होती. ही फार महत्त्वाची बाब आहे. तर या सगळ्या प्रसंगांच्यात इंग्रजांची काय भूमिका होती की ज्याला आम्ही म्हणतो थर्ड पर्सन सिंग्युलर, की ज्यांचा काही या राजकारणाशी संबंध नाही, तिथून त्यांनी पाहिली असतील. परंतु त्यांच्या पत्रांमधनं अनेक गोष्टी समजतात. आता प्रतापराव गुजर, सेनापती प्रतापराव गुजर याचं निधन जे झालं ते नेसरीच्या लढ्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याबद्दल एक अतिशय वीररसपूर्ण गाणं आहे, वेडात मराठे वीर दौडले साथ. पण वस्तुस्थिती जर बघितली तर तशी नाही आहे. हे प्रसंग सांगणारं एकमेव पत्र आहे की जे रायगडच्या पायथ्यावरनं नारायण शेंडवीने आपल्या इंग्रज अधिकाऱ्याला लिहिलेलं आहे. त्यातल्या एका वाक्याच्या भाषांतरामुळे हे सगळं झालेलं आहे. ते वाक्य काय होतं, प्रतापराव अलॉंग विथ 6 men वर स्लेन. इट डझंट मीन 7 वर रन. जी लोकं गेली त्याच्यातले 7 जण गेले होते. या प्रतापराव 7 जणांसह तुटून पडलेला नव्हता. आता तुम्ही सांगा, एखादा आपल्या हाताखालचा माणूस जर काही चुकीच्या गोष्टी करत असेल आणि तुम्ही जर त्याला योग्य पद्धतीने सांगितलं किंवा चिडून सांगितलं तर तो वेड्यासारखं काम करत नाही, तो अधिक चांगलं काम करण्याकडे त्याचा कल होतो. आणि अशा माणसाकडे शिवाजी महाराजांनी चीफ ऑफ द आर्मी स्टाफ किंवा सैन्याचा सर्वोच्च अधिकारी कसं काय दिलं असतं. दोन्ही गोष्टी नाही. प्रतापरावही तसा नव्हता आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांनी जी जबाबदारी दिली होती ती फार वेगळी होती की आज अब्दुल करीम बेलोल खानाला जर आपण कैद केलं तर आदिलशाहीतला जो पठाणांचा ग्रुप आहे किंवा पठाणांचा जो भाग तो पटकन आपण काबीज करू शकू आणि आदिलशाहीवर आपली सत्ता येईल.
ही जी शिवाजी महाराजांची एक दूरदृष्टी नेहमीप्रमाणे त्यांच्या दिसते ती याच्यात नव्हती, परंतु तसं घडलं नाही, कारणं काही असोत. तर हा एक भाग आहे, तो इंग्रज पत्रात नाही. दुसरा, शिवाजी महाराजांच्या बारदेश स्वारीमध्ये एका इंग्रजाचं पत्र आहे की त्या स्वारीमध्ये 4 पादरी पकडले आणि शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की आमचा धर्म स्वीकारा, आणि त्यांनी नकार देतात त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आता हे पत्र कोणी लिहिलं ते इंग्रजाचं नाव नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराजांच्या बारदेश स्वारीचा उद्देश हा सरहद्दीवरच्या काय म्हणूयात त्यांना देशमुख म्हणा किंवा तिथले जे कोण अधिकारी होते ते स्वराज्यात बंडाळी करत असत आणि पोर्तुगीजांच्या आश्रयाला जाऊन राहत असत. त्यांचं पारिपत्य करण्यासाठी म्हणून महाराजांनी ती मोहीम काढली. त्यांना असं लक्षात आलं की काही जण त्यातल्या गोव्याच्या आश्रयाला गेलेत आणि याकरता त्यांनी बारदेश स्वारी केलेली होती. आणि त्यात त्यांनी एका धार्मिक संस्थेवर हल्ला केला आणि त्यात 2-3 जण मारले गेले. आता ज्याच्या अंगावर 30-40पेक्षा जास्त वार असतील तर तो लढला म्हणूनच मारला गेला. बरं, दुसरी गोष्ट अशी की हिंदू हा जन्मानेच व्हायला लागतो, त्याला करून कधी करता येत नाही. तो जो मागच्या जन्मीचा असेल प्रतापराव गुजरांच्या मुलांसारखा म्हणा किंवा नेतोजी पालकरसारखं, हे आधी कोण होते माहिती होतं, परंतु असं सांगून हिंदू धर्म कधी कळू थोडक्यात काय, हा इंग्रजांचा अज्ञान या पत्रातनं दिसतं की त्यांना या सामाजिक जीवनाची कल्पना नव्हती आणि त्याने दिलं. आता व्हॉइसरॉयने तो धर्मांतराचा कायदा मागे, साष्टी किंवा सालसेत आणि बारदेशमध्ये हिंदू असे राहिलेच कुठे होते शिवकाळामध्ये की ज्यांच्यावर हा सक्तीचा काही निर्णय घेईल. तर त्या पत्राला खऱ्या अर्थाने काहीही अर्थ नाही आहे, परंतु ते पत्र सर्रास अनेक ठिकाणी वापरलं जातं, त्याचाही समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे. असंख्य मदत ए मासबद्दल थोडंसं विषयांतर, मदत ए मासबद्दल आत्ता माझ्या डोक्यात आलं. निकोलो मानुची नावाचा एक इटालियन प्रवासी होता की जो मुघल साम्राज्यात वेगवेगळ्या भूमिका निभावत, म्हणजे कधी वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून, कधी दुभाषा म्हणून, तर कधी तोफखान्याचा प्रमुख म्हणून, अशा वेगवेगळ्या भूमिका तो लढवत होता. लटपट्या माणूस होता, बऱ्याच गोष्टी त्याला मुघल साम्राज्यातल्या आतल्या माहिती होत्या. तर त्यांनी मदत ए मासबद्दल एक मजेदार किस्सा लिहिला आहे की औरंगजेबाने एका वृद्ध महिलेला काही जागा मदत ए मास म्हणून दिली आणि ती बिचारी प्रत्येक त्या अधिकाऱ्याकडे ती घेऊन जात गेली, पण तो त्याचा भोगवटा झाला नाही. शेवटी ती औरंगजेबाकडे आली, तेव्हा तू दिली आहेस खरी जमीन, पण माझा याचा भोगवटा होत नाही. तर औरंगजेब म्हणाला मी बघतो, असं म्हणून काहीतरी 8-10 दिवस त्यांनी त्याच्यातनं काढले आणि नंतर त्यांनी तिला बोलवून सांगितलं की बाई, वर्ण परमेश्वर जरी खाली आला तरी तुला तुझी जमीन मिळू शकणार नाही. त्याला देखील हा सगळा प्रकार माहिती होता की आपलं राज्य काय आहे, करप्शन कोणत्या थराला गेलेलं आहे, सगळं त्याला माहिती होतं. तर हा मदत ए मासचा आहे. अगेन कम बॅक टू, याच्यात सुरतेच्या दोन्ही स्वाऱ्यांबद्दल अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठाकरेंनी आपलं स्वतःचं मत व्यक्त करताना ज्या महत्त्वाच्या आधारांचा त्यांनी उपयोग केलेला आहे त्यात इंग्लिश रेकॉर्ड झोन शिवाजी B.G. परांजपेंनी जे संपादित केलं होतं त्याचा आधार घेतलेला आहे. ब्रिटिश रियासत आहे, अशा महत्त्वाच्या अस्सल साधनांचा उपयोग केला आहे. तर त्यामुळे त्यांच्या विचारांची इमारत ही भक्कम अशा या पुराव्यांवर आधारित आहे. तर त्यामुळे ती सहजासहजी खाली येईल असं मला वाटत नाही, परंतु त्यांनी जे काही काम केलं आणि खास करून अमरावतीसारख्या ठिकाणी जाऊन हे काम करणं हे अवघड नाही, अशक्य आहे. एकीकडे सरकारी नोकरी, दुसरीकडे इतिहास अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत. याला एक बैठक लागते, ती बैठक त्यांच्याकडे आहे हे या पुस्तकावरनं समजून येतं. या पुस्तकाबद्दल आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की यांनी जर सूची जर जोडली असती, व्यक्तिनाम सूची आणि स्थलनाम सूची, तर हे पुस्तक आणखीन लोकांना आवडलं असतं किंवा इतिहास संशोधनाच्या ज्या काही एक परंपरेला अनुसरून पुस्तक पाहिजे तसं झालं असतं. पण दुर्दैवाने काही म्हणा ते तसं होऊ शकलं नाही. तिसरं असं की नकाशांचा अभाव हा एक यातला एक भाग आहे. नकाशे हे फार महत्त्वाचे असतात की जी 100 पानं सांगू शकणार नाही तो एक नकाशा सांगू शकतो. तर नकाशांचा आणि सूचींचा याच्यापुढे त्यांनी अंतर्भाव करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो.
आणि पुन्हा दोघांनाही मी अनेक शुभेच्छा देतो आणि दोघांनी इथे थांबू नये, ही पताका अशीच पुढे त्यांनी चालू ठेवावी, पुढे न्यावी आणि मराठी भाषेत अशा वेगवेगळ्या विषयांनी योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुझा भवानी. छत्रपती शिवराय. प्रथम गुरुप्रसाद कानिटकर यांनी मुघल फरमाने खंड 1 आणि खंड 2 तसंच संदीपराव ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या 3 ग्रंथाचं आज या दालनामध्ये प्रकाशन झालं. अध्यक्ष या नात्याने मी जाहीर करतो. आजचा दिवस मंडळाच्या 116 वर्षांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस मी मानतो. याचं कारण 116 वर्षांपूर्वी इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठ्यांचा इतिहास साधनांच्या आधारे जगासमोर येण्यासाठी या मंडळाची स्थापना केली. गेली 116 वर्ष हा अथक प्रवास चालू आहे. आज या दिवसाचं महत्त्व काय आहे? तर आज मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी जी वेगवेगळ्या भाषेतली साधनं आहेत, त्या साधनांचे हे 3 खंड आपल्यासमोर आलेले आहेत. इतिहासावर एक नव्याने प्रकाश किंवा इतिहासाची नवी मांडणी या निमित्ताने आपला करता येईल. खरं सांगायचं तर आपल्यालाही मजा वाटेल की ओपनिंग दोन्ही बॅट्समन लेखक त्यांनी सेंचुरी मारलेली आहे आणि प्रमुख पाहुणे यांनी डबल सेंचुरी मारलेली महेशरावांनी. आता अध्यक्ष म्हणून मला काही बोलण्यासाठी काही शिल्लक ठेवलेलंच नाही आहे. अध्यक्षाला जे धर्मसंकट असतं ना, अशा ठिकाणी मी त्या कोंडीमध्ये अडकलेलो आहे, खिंडीमध्ये. परंतु अनुभवावर नेतो मी पुढे. गुरुप्रसाद यांनी जी फरमानांची 2 पुस्तकं त्याच्यावर महेशरावांनी विस्तृत विवेचन केलेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा जो अभ्यासक आहे तरुण, त्याच्यासाठी ही दोन्ही फरमानांची पुस्तकं मार्गदर्शक आहे. पर्शियन भाषा शिकणाऱ्यांसाठी फरमान कसं असतं, ते कसं वाचावं, समजून घ्यावं, आणि या फरमानातून तत्कालीन मुघल राज्यकर्ते यांचं धार्मिक सामाजिक धोरण आपल्याला दिसून येतं. त्यांनी किती सहजतेने सांगितलं की त्या झवेरींकडे एक हिरा होता, बादशाला तो हवा होता. त्यांनी सांगितलं तुमच्याकडचा हिरा आमचाच आहे. आजवर तुम्ही काही जो नजराणा द्यायला पाहिजे होता दिला नाही, तर तो गुन्हा
त्याची शिक्षा म्हणून तो हिरा ताबडतोब पाठवून द्या. अहो हिरा नाही हो, सरदारांच्या घरातल्या स्त्रिया मागून घेत होते, त्याला आणखी काय. आणि त्या संपूर्ण म्हणजे हिंदूंच्या धार्मिक गोष्टींसाठी किंवा धार्मिक स्थानांसाठी फर्मानं कशी दिली जात होती, देणग्या कशा दिल्या जात होत्या, याविषयी यात फर्मानांमध्ये अनेक फर्मान आहेत. त्यामध्ये जव्हीर कुटुंब की जे मुघलांकडचे सावकार आहेत मोठे, त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. हे अहमदाबादमध्ये एक जैन मंदिर होतं, त्या मंदिरावर हल्ला झाला, त्याचा विध्वंस झाला आणि याची तक्रार ह्या जव्हीरी मंडळींनी त्यावेळेस बादशाहकडे केली, शहाजहानकडं. यांचं वर्चस्व म्हणजे कसं आहे की शेवटी मुघल राज्य जरी असलं तरी तिथं सावकारांचं महत्त्व आहे. बादशाह किंवा राजाचं क्रेडिट नसतं, कारण की सावकार हा फार महत्त्वाचा असतो. कुठली मोहीम असेल राज्यव्यवस्थेला बँकेशिवाय काही पुढं जाता येत नाही. आणि असं एक कुटुंब आहे की ज्याचं मुघल साम्राज्यात फार मोठं आर्थिक वर्चस्व आहे, अंबानी येतो आणि त्याला दुखवलेलं आहे. म्हणून बादशाह सांगतो की जे झालं ते गेलं, जाऊ द्या, आता ते बांधा, पण आता हेच बांधत नाही. इथं शिवाजी महाराज मोठे की त्यांना सांगितलं तुमचं मंदिर बांधा, ते म्हटले नको, का आता आम्ही त्याला वाळीत टाकलं. कारण का बांधलेलं परत कोणीतरी ते विध्वंस केलेल्या जागेवर आमचा पुन्हा देव नाही. इथं शिवाजी महाराज वेगळे वाटतात. आलं का लक्षात? जसं परधर्मात गेलेल्याला स्वधर्मात घेण्याचा मार्ग त्यांनी खुला केला. अनेक मंदिरांवर हल्ले करून तिथं मशिदी झाल्या, त्या मशिदींचं पुन्हा मंदिर करण्याची आज्ञा केली किंवा गोव्यामध्ये सप्तकोटेश्वर त्याचं पुनर्निर्माण केलं. ही शिवाजी महाराजांची जी दृष्टी आहे ती तत्कालीन समाजाला किंवा हिंदू राज्यकर्त्यांना नव्हती, याची जाणीव तिथं आपल्याला होती. त्यामुळे हिंदू समाजाचं मोठं नुकसान झालं. आणि म्हणून ह्या फरमानांची फार महत्त्व आहे आपल्या इतिहासात दृष्टीने. आणि अभ्यासकांना मराठ्यांच्या इतिहासावर त्यात फार कमी प्रकाश आहे, परंतु हिंदुस्थानच्या इतिहासाचा समकालीन अभ्यास करण्यासाठी या दोन्हीही फरमानांवरच्या ग्रंथांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मजा अशी आहे की मला महेशरावांनी सांगितलं की पर्शियन भाषा आपल्याला शिकून घेतली, फारसी भाषा शिकलीच पाहिजे. कारण की आपल्या मराठ्यांचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, त्याच्यावर योग्य भाष्य करायचं असेल, तर मराठी साधनांबरोबर आपल्या प्रतिपक्षाची साधनं आपल्याला तितक्याच पद्धतीने अभ्यासली पाहिजेत. आणि त्याचं महत्त्व पर्शियन साधनांचं आपल्या इतिहासामध्ये, उदाहरणार्थ की अफजल खान शिवाजीराजांवर चालून आला, मग मराठी साधनांमध्ये अफजल खानांबरोबर किती सैन्य आहे, त्याच्याबरोबर कोण सरदार असेल, याविषयीची जी माहिती मिळू शकणार नाही, ती माहिती आदिलशाहीच्या इतिहासामधून आपल्याला मिळते. आणि म्हणून जर आपल्याला एखादी लष्करी मोहीम मराठे आणि मुघल, मराठे, आदिलशाही, मराठे, जंजिरेकर सिद्धी, मराठे, इंग्रज याविषयी जर आपल्याला योग्य पद्धतीने त्या मोहिमांचा, त्या युद्धांचा, त्या इतिहासाचा योग्य पद्धतीने अभ्यास करायचा असेल, तर प्रतिपक्षाची साधनं समजून घेणं, वाचणं ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे अफजल खानाबरोबर कोण कोण सरदार आले, त्याच्याबरोबर प्रत्यक्षात किती सैन्य होतं, तोफखाना किती होता, घोडदळ किती होतं, पायदळ किती होतं, हे आपल्याला कळतं. कारण की आपल्या साधनातून ते योग्य पद्धतीने येऊ शकत नाही, कारण आपल्याला ती माहिती नाही, आपण बातमीच्या आधारे करत असतो. म्हणून प्रतिपक्षाची साधनं ही अतिशय महत्त्वाची असतात. त्यामुळे पर्शियन भाषा शिकून घेतली पाहिजे, मुघल अकबरांचा, मुघल साधनांचा अभ्यास केला पाहिजे. तसंच आपले त्यावेळेस बघा, खरं सांगायचं तर 17व्या शतकातच आपल्या या मराठ्यांच्या एक प्रकारे इतिहासाला सुरुवात होते. आणि 17वं शतक त्या दृष्टिकोनातून एकूण हिंदुस्थानच्या इतिहासात का महत्त्वाचं आहे, तर 17व्या शतकामध्ये
पहिल्यांदा दक्षिणेतल्या आदिलशाहीसारख्या सत्तेमध्ये किंवा निजामशाहीमध्ये मराठ्यांच्या रूपाने प्रवेश झालेला आहे. कारण की आदिलशाही निजामशाहीच्या संघर्षामध्ये त्यांना इस्लामिक सैन्य कमी पडायला लागल्यामुळे त्यांना अप्रत्यक्षपणाने मराठ्यांना आपल्या राजकारणामध्ये प्रवेश द्यावा लागला आणि यातून अनेक घराणी उदयाला आली. घाडगे, माने, पांढरे, जाधव, भोसले ही घराणी उदयाला आली आणि मराठ्यांमध्ये म्हणजेच एक प्रकारे हिंदूंमध्ये एक या राजकारणामध्ये प्रवेश, सैन्यदलात प्रवेश, त्या सैन्यदलातल्या कामगिरीमुळे त्यांचं दिसून आलेलं कर्तृत्व, त्या कर्तृत्वामुळे त्यांना मिळाली मोठमोठाली पदं, जहागिरी, इनामं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि त्याचं पुढचं पाऊल की शहाजीराजांसारख्या एका मराठा योद्ध्याला निजामशाहीचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे जेव्हा निजामशहाच्या अकाली निधनानंतर निजामशहाचा छोटासा वारस घेऊन शहाजीराजा निजामशाहीचा अधिकार आपल्या हातात घेतो. ही 17व्या शतकामध्ये झालेली हळूहळू क्रांती हिंदुस्थानच्या एका पार्श्वभूमीवर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जो इथला मूळ हिंदू समाज हा एक प्रकारे एका मानसिक गुलामीमध्ये आहे, तो निराश अवस्थेमध्ये आहे. आणि अशा म्हणजे राजस्थानामध्ये राजपूत राजे आहेत, परंतु अकबराने त्यांच्याशी युती केली. फक्त उदयपूर सोडला तर त्यांच्याशी जी काही युती केली त्या युतीमध्ये त्यांचं मानसिक खच्चीकरण केलेलं आहे की प्रत्येक राजपूत राजाने आपली मुलगी मुघलांकडे द्यायची, त्यांनी जिजिया द्यायचा. ह्या ज्या काही गोष्टी आहे त्यामुळे ते हिंदूंमधलं स्वत्व शिल्लक राहिलेलं नाही. फक्त उदयपूरमध्ये ते अकबराने विचार करून नंतर राणा प्रतापांच्या वंशजांशी उदयपूरकरांशी जे काही युती त्यांची झाली त्यामध्ये त्यांनी जिजिया देऊ नका, त्यानंतर तुमची मुलगी नको, आणि तिसरी गोष्ट की प्रत्यक्ष राजा यायची आवश्यकता नाही, त्याचा सेनापती सैन्य घेऊन आला. हे फक्त उदयपूरकरांच्या वाट्याला आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जी काही एक वैचारिक क्रांती झाली त्याच्यातून शहाजीराजांनी सुरुवात केली आणि मग शिवाजी महाराजांनी त्याचं शिखर गाठलं. आता बघा याची जाणीव शिवाजी नावाचा एक तरुण, एक नवा राज्य उभा करणारी व्यक्ती या देशामध्ये निर्माण होती, याची सगळ्यात चांगली जाणीव औरंगजेबाला झाली. लक्षात ठेवा. त्याला माहिती आहे की तो उगीच नाही, त्यांनी त्याचं सगळ्यात मोठं ध्येय जे ठेवलं की शिवाजीराजा हा आपला प्रतिस्पर्धी आणि त्यांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य, ते औरंगजेबाला खरी जाणीव झालेली आहे. हुशार आहे तो, चाणाक्ष आहे की इथं जो काय अंकुर फुटतोय तो आपण 500 वर्ष या देशामध्ये जी मानसिकता निर्माण केली त्या मानसिकतेला छेद देणारा आहे हे त्याला माहिती होतं. म्हणून त्याच्या आयुष्याचा त्याने ध्येयवाद ठेवला. घरदार संसार सोडून 27 वर्ष ह्या महाराष्ट्रात तो रानोमाळ भटकला आणि त्याला ज्या सहजतेने आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकता आली, पण हा राज्य हे मराठी राज्य जिंकता आलं नाही, ह्यामध्ये तो आहे. आता बघा त्यावेळेस इथं अनेक म्हणजे त्यांनी एक फार महत्त्वाची की ती हिंदुस्थानची पार्श्वभूमी शिवाजी महाराजांच्या काळातली समजून घेतली पाहिजे की इथं कोणचे राज्यकर्ते. म्हणजे आपण शिवचरित्र लिहित असताना आपल्याला त्या पार्श्वभूमीचा किती खोल अभ्यास करावा लागतो. म्हणून मेहेंदळे सरांनी शिवचरित्र लिहित असताना 17व्या शतकाची शिवपूर्वकालीन पार्श्वभूमी सांगण्यासाठी जवळजवळ 200 पानं खर्ची घातली. कारण की जोपर्यंत या देशाची पार्श्वभूमी, इथं असणारे राज्यकर्ते आणि त्यांची मानसिकता जोपर्यंत तुम्ही समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत शिवाजीराजांनी केलेलं कार्य समाधान आहे. आणि मग ते सांगतात की या देशामध्ये पाश्चात्य सत्ता आलेल्या आहेत. व्यापाराचं निमित्त केलं तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. इथं इंग्रज आले, फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले.
आणि एक पोर्तुगीज मोठी सत्ता आहे पाश्चात्य सत्तेमध्ये, आणि त्या सत्तेवर धर्मसत्तेचा मोठा प्रभाव आहे. म्हणजे जशी मुघलांची परिस्थिती, मुघलांवर म्हणजे मुघल बादशाह इथल्या इस्लामिक सत्तेवर धर्मसत्तेचा प्रभाव आहे, तसं इथं असणाऱ्या पोर्तुगीज कॅथॉलिक त्या राजसत्तेवर त्यांच्या धर्मसत्तेचा प्रभाव आहे. पण इंग्रज मात्र वेगळे आहेत, फ्रेंच वेगळे आहेत, डच वेगळे आहेत, कारण की त्यांच्याही व्यापारी या सत्ता आहेत. ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच इंडिया ह्या कंपन्या व्यापारी आहेत. असं जरी असलं तरी देखील त्या सत्तांचा म्हणजे जसं गोव्यात पोर्तुगीज त्या राज्यकर्त्यांच्या मागं त्यांच्या धर्मसत्ता, इथं त्यांचं हिंदूंचं ख्रिश्चनीकरण कॅथॉलिक असल्यामुळे करणं हे अविभाज्य होतं. पण ह्यात अशा सत्ता नाहीत, इंग्रजी सत्ता. आणि इंग्रज फ्रेंच हे व्यापारी असल्यामुळे त्यांच्या कंपन्या, त्यांचा नफ्या तोट्यावर फार मोठं लक्ष आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपला तोटा होता कामा नये याची फार काळजी घेत होते. आणि त्या सगळ्यांना जर तुम्ही बघितलं, पोर्तुगीजांपेक्षा फ्रेंच, डच आणि इंग्रज यांचा पत्रव्यवहार बघितला तर त्यांना शिवाजीराजाची जाणीव झालेली आहे. मी पुन्हा सांगतो. आणि मग शिवाजीराजाच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं बारकाईने लक्ष आहे. आणि त्यामुळे त्यांचे अधिकारी, उच्च अधिकारी आणि त्यांचे गुप्तहेर, बातमीदार, त्यांच्यातला जो संवाद आहे तो आपल्याला शिवचरित्र समजून घेण्यासाठी, शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग अशी त्यांनी सांगितलं की अफजल खानाच्या त्या संघर्षात या शिवाजीराजाने, तरुण राजाने 29 वर्षाच्या हिंदुस्थानातल्या एका प्रख्यात सेनापती अफजल खान त्याचा कसा नायनाट केला. आणि मग ती बातमी इंग्लंड टाइम्स ऑफ लंडनमध्ये आलीच, कारण की त्याने संपूर्ण जगाच्या राजकारणावर प्रभाव पडलेला आहे. हे शिवाजीराजांनी अफजल खानाचं केलेला वध, त्यानंतर तुम्हाला सांगतो की एका पाठोपाठ शाहिस्ते खान असेल किंवा सिद्दी जोहार, या सगळा जो काही शिवाजीराजांचा चढता आलोक आहे याची नोंद युरोप घेतोय. डच, फ्रेंच, इंग्रज त्यांना घ्यावीच लागते. आणि म्हणून तो पत्रव्यवहार अभ्यासणं शिवचरित्रासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की शिवाजीराजांचा इंग्रजांशी झालेला संबंध त्या पन्हाळ्याच्या वेढ्यामुळे झाला. मग शिवाजीराजांनी त्याची शिक्षा त्या राजापूरच्या याच्यावर, वखारीवर करू. आता बघा, परत आपल्याला विचार करावा लागतो की ह्या देशाची परिस्थिती आणि युरोपमध्ये झालेली प्रगती, कित्येक गोष्टी, आम्हाला धातू असेल, तोफा बंदुका असेल, दारुगोळा असेल, नाण्यांसाठी धातू लागत होते, अनेक गोष्टी आपण युरोपियन लोकांवर अवलंबून होते. म्हणजे इथं शेकडो वर्ष मुघल राज्य हे जगातलं बलाढ्य राज्य आहे, पण त्यांना या गोष्टीत तेही किती परावलंबी होते. आणि मुघल बादशहाला मक्केला जायचं असेल तर त्याला या युरोपियन लोकांचे कारताज घ्यावे लागत होते. यापेक्षा दुर्दैव काय आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा, म्हणजे एका बाजूला एवढ्या पाश्चात्य आधुनिक सत्ता आहेत, त्या बघा मुघल बादशाची तर अशी स्थिती आहे की त्याच्याकडं सक्षम आर्मर नाही हो. संपूर्ण देशाचं राज्य करणाऱ्या ह्या मुघल व्यवस्थेकडं सुरतेमध्ये, सुरतेचे देखील सिद्धीच आहे, ते मुघलांच्या अंकित आहे, आणि जंजिरकर सिद्धी ह्या दोन इस्लामिक व्यवस्थांकडे आर्मर आहेत. ते कुठलंही आर्मर एवढं सक्षम नाही की इथे कुठल्याही युरोपियन सत्तेला रोखू शकेल. आणि अशा पार्श्वभूमीवर हा शिवाजीराजा
24 ऑक्टोबर 1657ला कल्याण भिवंडी काय घेतो, कल्याणमधली शत्रूची जहाजं ताब्यात काय घेतो आणि तो आरमार स्थापन झाल्याचं जाहीर करतो. फक्त आरमार स्थापन केल्याचं जाहीर करून थांबत नाही. मग युरोपियन अभियंत्यांना आपल्या सेवेमध्ये ठेवून त्यांच्याकडून आधुनिक पद्धतीचं युरोपियन नौकानयन शास्त्र, जहाज बांधणीचं शास्त्र शिकून घेतो. आपल्या लक्षात ठेवा, कोलॅबोरेशन, आपल्या इथल्या परंपरागत त्या विषयातल्या जहाज बांधणीच्या लोकांना युरोपियन तंत्रज्ञान त्यांनी अवगत केलं पाहिजे. आपण परक्यांवर किती काळ अवलंबून राहणार. आणि घडलंही तसंच. दडपण आल्यामुळे शिवाजीराजांच्या सेवेमध्ये आलेल्या लोकांना ते सोडून जावं लागलं. परंतु तोपर्यंत शिवाजी महाराजांनी आपल्या अभियंत्यांना ते शास्त्र बऱ्यापैकी समजून घ्यायला सांगितलेलं आहे. आणि मग परंपरागत आपलं आरमारशास्त्र किंवा जहाज बांधणी शास्त्र याचा एक त्याने संगम केला. मला कायम आठवण येते की ज्या अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर द्यायला मनाई केली, त्याला असं वाटलं की आपण जर सुपर कॉम्प्युटर दिला नाही तर भारताची प्रगती थांबेल. परंतु गरज ही शोधाची जननी आणि आमच्या भटकरांनी याच पुण्यामध्ये स्वतः सुपर कॉम्प्युटर आपल्या सहकाऱ्यांच्यासह आज सिद्ध केला. आणि आज अमेरिकेच्या कॉम्प्युटरवर भारतीयांचं वर्चस्व आहे किंवा त्यांचं तिथं मोठं स्थान आहे. एवढी प्रगती आपण केली. हाच दृष्टिकोन शिवाजी महाराजांकडून घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग तेच इंग्रज ज्या वेळेस उत्तर काळामध्ये ते शिवाजी महाराजांच्या आरमाराची टिंगलटवाळी करतात आणि खांदेरीच्या युद्धानंतर शिवाजीराजांनी ज्या पद्धतीची आरमाराची जहाजं बांधली, आपल्यालाही तशा पद्धतीची जहाजं बांधण्याची आवश्यकता आहे याची जाणीव त्यांना झालेली आहे. शिवाजीराजांमध्ये काय आहे, सतत तो मनुष्य अभ्यास करतो, चिंतन करतो, नवे नवे प्रयोग करतो आणि आपल्यामध्ये भारतीयांमध्ये सुधारणा करून आपल्यातलं मोठेपण, आपल्यातलं ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो यशस्वी आहे. आणि मग या ग्रंथामध्ये शिवाजीराजांच्या सगळ्या मोहिमा त्यांनी उहापोह केला. मसळूरची स्वारी आहे, सुरतेवर. आता बघा की सुरतेमध्ये काय घडलं याचा वृत्तांत आपल्याकडे नाही. आता याचं कारणही वेगळं आहे, मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज शाहिस्तेखानावर छापा घालायला गेले. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कसा वध केला, शिवाजी महाराज सुरतेवर दोनदा कसे गेले, की शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे आले, तुम्हाला खरं सांगू का, हे शिवाजी महाराज कधीही लिहून ठेवणार नाही. याचं कारण ते काळाचे एवढे पुढे आहेत. जगामध्ये आधुनिक युद्धशास्त्रामध्ये शत्रू राष्ट्र नव्हे मित्र राष्ट्र ही तुमचा प्रत्येक नेता काय कसा वागतो याचं संशोधन करणारं, त्याचं सातत्याचा अभ्यास करणारी एक विंग असते. आणि मग तो ठरवतो की 10 वेळा ही व्यक्ती अशी वागली म्हणून ती 11 वेळा कशी वागेल याचा अंदाज ते करतात. आणि तुमच्या भावी हालचालींच्यावर आपण कसं वागावं, कसं वागलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे याची त्यांची मुवमेंट असते. शिवाजीराजा कधीही मी कसं हालचाली केल्या हे कधीही शत्रुपक्षाला कळू नये मानसिकदृष्ट्या, आणि त्याला भविष्यात माझ्या भविष्यातल्या हालचाली कशा असाव्यात ह्या कधीही कळू नये, या सायकोलॉजिकल वॉरफेअरमधला जे महत्त्वाचा भाग आहे हे न कळण्यासाठी शिवाजी महाराज आपल्या सर्व हालचाली गुप्त ठेवतात. आणि म्हणून आपल्याला सुरतेमध्ये दोन्ही छाप्यामध्ये काय घडलं हे इतिहासात अज्ञात राहतं. परंतु इंग्रज मात्र तिथं आहे, ते ह्या डोळ्याने पाहतायत सुरतेमध्ये काय घडलं.
आणि त्याचं वर्णन ते करून ठेवतायत. आणि त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या मोहिमांचा सखोल अभ्यास करता येतो. त्यामुळे इंग्रजी साधनं, डच साधनं, पोर्तुगीज साधनं, फ्रेंच साधनं शिवचरित्रासाठी किती आवश्यक आहे याची आपल्याला जाणीव होते. आणि हे करत असताना जरी ही साधनं समकालीन आहे, प्रतिपक्षाची आहे, त्यातून आपल्याला माहिती मिळते, पण हे करत असताना इतिहास संशोधकाला अत्यंत सावध राहावं लागतं. कारण की त्यामधल्या 2 प्रकारच्या बातम्या असतात. त्यांच्याकडंही उडत उडत आलेल्या बातम्यांची नोंद असते. कित्येक वेळा शिवाजी महाराजाचा मृत्यू झाला असं झालेलं आहे किंवा शहाजहान मृत्यू पावला अशा बातम्या मिळतात, पण त्या खोट्या होत्या हे काळाने सिद्ध झालं. समकालीन जरी लिहिलेलं असलं, एखादं बातमी असेल किंवा एखादी गोष्ट असेल, तरी देखील ती समकालीन असली तरी देखील संशोधकाला ती इतर समकालीन पुराव्यांच्या आधारावर समजून घ्यावी लागते आणि मगच त्याच्यावर मान ठेवावी लागते. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी महाराजांचे सर्व प्रतिस्पर्धी त्यांनी शिवाजी महाराजांच्या या सगळ्या एकूण वाटचालीची कशी दखल घेत होते, त्या संघर्षामध्ये त्यांनी, आता बघा एक गोष्ट महत्त्वाची की आता त्यांच्या साधनातून करतो जंजिरेकर सिद्धी. इंग्रजांनाही जंजिरेकर सिद्धी हवा आहे, हे जंजिरा किल्ला, परंतु तर त्यांच्या आवाक्यात नाही. आता मग मनात प्रश्न येतो की जंजिरेकर सिद्धी याच्याशी इंग्रजांना मैत्री ठेवण्याचं कारण काय किंवा त्याला आश्रय देण्याचं कारण काय? कारण की त्यांचा हिशोब सोपा होता हो. मुंबईच्या जवळ असणाऱ्या जंजिरा किल्ल्यावर तो दुबळा सिद्धी आहे, तिथं जर का मराठे आले तर आपलं धोक्यात येईल, म्हणून ते गुप्तरित्या शिवाजी महाराजांच्या प्रतिस्पर्ध्यांना मदत करतात. किंवा मुघलांना त्यांना बांधिलकी आहे, पण शिवाजी महाराजांना ही मदत करताना गुप्तरित्या मुघलांना म्हणजे औरंगजेबाला कळणार नाही अशा पद्धतीने संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना गुप्तरित्या मदत करत होते. हे सगळं आपल्याला तत्कालीन राजकारण, तत्कालीन समाजकारण, तत्कालीन अर्थकारण, त्यावेळेचा व्यापार की इंग्रज त्यांनी फार सुंदर पहिल्या भागात सांगितलं की इंग्लंडची पार्श्वभूमी, हे इंग्लंडमध्ये हे जे काही ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये, तिथली राजकीय परिस्थिती कशी आहे, तिथं कसं चालतं आहे, याची सुंदर आपल्याला पार्श्वभूमी त्यांनी इंग्लंडमधला मागोवा घेतलेला आहे. तो देखील आपण समजून घेतला पाहिजे की ती मंडळी त्या दृष्टीने प्रशासनाच्या दृष्टीने कशी पुढं होती, त्याचा त्यांना काय काय फायदा, आधुनिकतेचा त्यांना काय फायदा होता, आणि त्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने हे तिन्ही ग्रंथ मराठ्यांच्या, शिवाजी महाराजांचा इतिहास असो, मराठ्यांचा इतिहास असो, भारताचा इतिहास असो, यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अशी ही साधन ग्रंथ आहेत. आणि म्हणूनच आज हे 3 साधन ग्रंथ आपल्या हातात देणाऱ्या ह्या दोन्हीही लेखकांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि निश्चितच या साधनांचा मराठ्यांच्या इतिहासाचे तरुण अभ्यासक उपयोग करतील, त्यांना अतिशय उपयोग होईल. आणि एवढं मी बोलतो, त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आमचे मरविन टेक्नॉलॉजीचे मनोज केळकर खरंच इतिहासाच्या पुस्तकांकडे वळत नाही प्रकाशक, परंतु आता थोडेसे दिवस चांगले आलेले आहेत. मराठ्यांच्या आपल्या इथल्या सामान्य तरुणांमध्ये इतिहासाविषयी एक आपुलकी, जिज्ञासा निर्माण झालेली आहे. त्यामुळे इतिहासाला थोडे चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच हे 3 ग्रंथ प्रसिद्ध करून केळकरांनाही निश्चित फायदा होईल. आणि अशा पद्धतीने अशा नवीन अभ्यासू लेखकांच्या पाठीशी ते असेच उभे राहतील अशी मी त्यांच्याकडूनही अपेक्षा करतो. आणि या दोन्ही लेखकांकडून या पुढच्या काळामध्ये असंच संशोधकीय लेखन होत राहील अशी अपेक्षा ठेवतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आले, इतिहास संशोधक मंडळाचा एक सचिव, कारण की तुम्ही ह्या दालनामध्ये आलेला आहात, एवढे चांगले दिवस, कारण की आम्ही 10-20 लोकात प्रकाशन करत होतो आणि आज एवढी मोठी संख्या प्रचंड आहे. मला फार आनंद होतो. आणि या सगळ्या जे बघतायत ना,
हे आमची दैवत आहेत. ह्या दैवतांनाही आज फार आनंद होत असेल. राजवाड्यांपासून आमच्या मेहेंदळ्यांपर्यंत माझा असा एक विश्वास वाटतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे व श्री महेश तेंडुलकर वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. राजवाडे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत इतिहास संशोधक मंडळाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार. माध्यम प्रतिनिधी, सर्व उपस्थितांचे व या कार्यक्रमाला मदत करणारा मित्रपरिवार यांचेही आभार. आज प्रकाशित झालेले दोन्ही ग्रंथ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज हा ग्रंथ रुपये 400 आणि मुघल फरमाने खंड 1 व 2 हे ग्रंथ रुपये 250 आणि 150 या सवलतीत उपलब्ध आहेत. तसेच इतरही पुस्तके उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.